हरे कृष्ण. आपल्या समोर स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद गीता ज्ञान कर्म संन्यास योग. Recording in progress. तर आय थिंक आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 24 ला थांबलो होतो. ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. राईट. तर आपण या अध्यायामध्ये लास्ट टाइम या सेक्शन मध्ये स्टडी केलं होतं की कुठल्याही वस्तूला आध्यात्मिक स्वरूप कसं प्राप्त होऊ शकतं किंवा आपल्या कुठल्याही क्रियांना. राईट. या चॅप्टरचा आपण जर रिकॅप घेतला तर याचा रूट चॅप्टर नंबर 3 पासून येतो. 3.34 तिथनं प्रश्न विचारला होता अर्जुनाने की कर्मयोग हे करण्यामध्ये बाधा काय आहेत. मग अर्जुनाने भगवंताने सांगितलं होतं काम. त्याचं उत्तर 4.15 पर्यंत भगवंताने दिलं. त्याच्यामध्ये भगवंताने आपल्याबद्दल माहिती पण सांगितली. त्यानंतर श्लोक नंबर 3.15 नंतर भगवंतानी मग पुन्हा कर्मयोगावरती विवेचन केलं की कर्मयोगी व्यक्ती कसा असतो, कसा अनासक्त असतो या जगामध्ये आणि कशा प्रकारे तो वागतो. मग 3.15 पासून ते आतापर्यंत 3.24 पर्यंत आपण बघितलं की एक अध्यात्मवादी व्यक्ती कशा प्रकारे आपलं जीवन जगतो आणि अध्यात्माच्या मार्गावरती चालताना स्वतःला या जगापासून म्हणजे या जगात जोडून राहिलेले आहेत परंतु जगापासून अलिप्त आहेत. राईट. या भावनेमध्ये की जे काही सगळं आहे ते भगवंतांच्या मालकीचं आहे आणि मी भगवंताचा सेवक आहे. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती जगतो तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सगळीकडे आध्यात्मिकच गोष्टी बघू शकतो. त्याला भौतिक गोष्टी निस्पर्श होण्याचं काही कारण नाही. राईट. हे आपण बघितलं होतं श्लोक नंबर 24 पर्यंत. श्लोक नंबर 24च्या लास्टच्या पॅराग्राफच्या लास्टच्या 2-3 लाईनीमध्ये प्रॉपर लिहितात, मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परम तत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावरती हवी अर्पण करणारा हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंतिप्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धत आहे. ज्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल आता आपण भक्तिशास्त्री क्लासेस घेतो, हे पण एक यज्ञ आहे. याच्यामध्ये जे तुम्ही पार्टिसिपंट आहात, मी पण पार्टिसिपंट आहे आणि प्रभुपाद इथे पुरोहित आहेत. राईट. आणि यज्ञकुंड आहे भगवद्गीता. राईट. आणि त्याच्यामध्ये आपण आपला टाइम आणि आपला जे काही शिकण्याची बुद्धिमत्ता कॅपॅसिटी जी आहे त्याला आपण अर्पण करतोय. आणि म्हणून अशा भावनेमध्ये आपण जेव्हा येतो इथे की आपल्याला भगवद्गीता शिकायची आहे, भगवंतांना जाणून घ्यायचं आहे, तेव्हा ते पण एक यज्ञ बनतं रादर दॅन जस्ट अकॅडमिक स्टडी. अदरवाईज बरेचदा आपण जर आध्यात्मिक भावनेमध्ये नसेल तर आध्यात्मिक क्रिया जरी केली तरी ती भौतिक बनून जाते. राईट. म्हणून आपली चेतना ही फार महत्वाची आहे. कुठलीही क्रिया करताना तेव्हा ती ऍक्टिव्हिटी स्पिरिच्युअल बनते, अदरवाईज भौतिक स्तरावरतीच राहते. म्हणून कॉन्शियसनेस इज द डिसाइडिंग फॅक्टर. चेतना आपली काय आहे, क्रिटिकल फॅक्टर आहे. राईट. मग हे श्लोक नंबर 24 पर्यंत सांगितल्यानंतर की कशा प्रकारे हे वेगवेगळे यज्ञ कर्मयोगाचे हे जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो करून आपण या जगातनं मुक्त होऊ शकतो. कारण या सगळ्या क्रियांमध्ये काय आहे, ज्ञान आहे. ज्ञान उत्पन्न होईल. राईट.
मग त्यानंतर आता श्लोक नंबर 25 ते 42 हा एक लास्टचा सेक्शन आहे, 25 ते 42. याच्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचं वर्णन करतात जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. ज्या यज्ञांमधनं आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल, राईट. स्पेशली 25 ते 33 याच्यामध्ये यज्ञांचं वर्णन येईल, आणि 32 to 43 34 ते 42 की ह्या ज्ञानांमध्ये म्हणजे सगळ्या यज्ञ कर्मांमध्ये ज्ञानामधनं जाणून, म्हणजे की मी यज्ञ का करत आहे आणि ह्या यज्ञाचं फळ काय मला भेटणार आहे हे जाणून केले जाणारे जे यज्ञ आहे ते उत्तम यज्ञ आहे याची माहिती भेटेल 34 to 42. तर त्यामुळे बघू कसं. आता श्लोक नंबर 25 पासून ते 33 पर्यंत वेगवेगळ्या यज्ञांची लिस्ट दिली जाईल, जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आपण बघत आलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅटेगरीचे लोक आहेत ते हे यज्ञ करत असतात, त्यात आपण पण आहोत, आपल्याला दिसेल यामधनं. आणि ह्या सगळ्या यज्ञांचा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे ऍक्टिव्हिटीज आपण डेली करतो आपल्याला कळत नाही की आपण यज्ञ करतोय, पण दिस आर ऑल यज्ञच. आणि ह्या ऍक्टिव्हिटी मधनं ज्ञान जनरेट होत असतं, राईट. फक्त आपल्याला जेव्हा माहित पडेल की हे यज्ञ करतोय आपण आणि ते आपण एका स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस मध्ये केलं पाहिजे, तेव्हा त्याचा आणखीन आपल्यावरती जास्त इफेक्ट पडेल, राईट. श्लोक नंबर 25 मध्ये वाचा, निवेदा माताजी वाचा, श्लोक नंबर 25. हरे कृष्ण. निवेदा माताजी आहेत का इथे? पुस्तक नाहीये, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. चंपकलता माताजी तुम्ही वाचा. दैवमेवापरे यज्ञं योगिनो पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्यति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात, आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. ओके. आता मग तुम्ही जेव्हा ह्या श्लोकांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी दिसतील कॉमन. यज्ञ करताना दोन गोष्टी असतात. यज्ञकुंड मध्ये असणारी बेसिकली अग्नी, आणि त्यात आहुती दिली जाणारी गोष्ट, बरोबर आहे, सामग्री. तुम्ही यज्ञकुंडामध्ये एखाद्या गोष्टीची आहुती देता आणि यज्ञकुंड असते, यज्ञकुंडामध्ये ऑफकोर्स फायर असते, अग्नी असते, राईट. मला तुम्हाला दिसेल इथे या श्लोकामध्ये काही योगीजन काय करतात, देवी देवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात, राईट. ही एक कॅटेगरी दिली. आणि दुसरी कॅटेगरी आहे त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात, राईट. मग आता तुम्हाला दिसेल की इंटरेस्टिंग, सर्वात पहिले हे लोक काय योगी आहेत, बरोबर. मग हे जर योगी असतील तरी देवी देवतांचं पूजन काय करतायत? जनरली देवी देवतांचं पूजन हे कर्मकांडी लोक करतात, राईट. सकाम गोष्टींची प्राप्ती करतात, या जगातील भोग प्राप्त करण्याकरता. पण तुम्हाला दिसेल इथे की इथे म्हटलेलं आहे की हे लोक काही जण, सगळे एक जण नाही, काही जण, सम योगीज दे आर वर्शिपिंग डेमी गॉड्स, राईट. मग आता जेव्हा तुम्ही डिफरन्स बघायला जाल तेव्हा हे योगी ऍक्च्युली कर्मकांडी स्तरावरती नाहीये. ते योगी जरी देवतांची पूजा करत असले तरी सुद्धा. तुम्हाला पहिले फरक कळला का? देवी देवतांची पूजा करणारे पण लोक असतात, त्यांना कर्मकांडी म्हणतो आपण, बरोबर. जे स्ट्रेट स्वर्गप्राप्ती करता देवतांची उपासना करतात. पण इथे जे योगी आहेत ते तसे कर्मकांडी नव्हेत. का? कारण त्यांचा उद्देश आध्यात्मिक बोध प्राप्त करायचा आहे. केवळ उद्देश बदलला तर कुठल्याही प्रक्रियेची पूर्ण कायापालट होऊन जाते. आता तुम्ही बघाल श्रीमद भागवत मध्ये काही भक्तजन देवतांची पूजा करतात. जसं फॉर एक्झाम्पल वृंदावन मध्ये गोपीस कात्यायनी देवीची पूजा करत होते, राईट. किंवा नंदबाबा शिवजींची उपासना करत होते, राईट. सो त्यांची उपासना ही कर्मकांडी स्तरावरती नाहीये, त्यांची उपासना ही आध्यात्मिक बोध प्राप्त करण्याकरता आहे. म्हणून हा फरक असतो. म्हणून जस्ट त्याच्यावर जायचं नाही की अरे ये तो देवी का उपासक है, वो देवता क्या पता आपको, वो प्योर डिवोटी भी रहेगा. मोटिव क्या है उसके ऊपर चेंज हो जाएगा उसका
कैटेगरी। अगर मेरा मोटिव है देवता को उपासना करके कि मैं देवता, बिकॉज देवता काय आहेत, दे आर एम्पावर्ड लिव्हिंग एंटिटीज, दे कॅन ब्लेस यू, ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात की तुम्ही भगवंताकडे, आता से फॉर एक्झाम्पल, आता समजा आपल्याला काय प्रॉब्लेम असेल आध्यात्मिक लाईफ मध्ये, मग आपण गणेशजींना प्रेयर करू शकतो विघ्न विनाशक म्हणून की तुम्ही विघ्न दूर करा आमच्या जीवनातले. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाहीये, राईट. पण आपल्याला राईट अंडरस्टँडिंग पाहिजे की हे जे देवता आहेत हे सुद्धा काय आहेत, भगवंतांचेच अंश आहेत. जसे गणेशजी नरसिंहदेवांकडनं पॉवर घेतात विघ्न विनाशक बनण्याकरता. आणि जरी माहित नसेल, पण इफ आपला जर उद्देश क्लिअर असेल की मला माहित करून घ्यायचं देव कोण आहे, मला या जगातनं मुक्त व्हायचंय आणि मी देवतांची उपासना करत असेल, नो प्रॉब्लेम. आपल्यापैकी बरेच जण असे होते पहिले, माहित नव्हतं आपल्याला देवता कोण आहेत किंवा भगवान विष्णू कोण आहेत, पण तरी पण आपण एक विश्वासाने, आज पण लोक करतात, देवाकडे जातात, पाया पडतात, त्यांना माहित नाही कुठला देव आहे, कोणी देवीकडे जातात, कोणी कुठल्या कुठल्या मंदिरात जातात, पण त्यांना माहिती असते, त्यांना माहित नसतं की काय करायचं. पण ठीक आहे, देव आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही भक्ती करतो. भक्ती त्यांना माहित नसते, भक्ती विष्णूची होते म्हणून, पण दॅट्स ओके. तर हे जे लोक आहेत हे ऍक्च्युअली बेसिकली निष्काम कर्मयोगी आहेत, राईट. कारण त्यांचा मोटिव्ह जो आहे तो या जगातनं मुक्त होण्याचा आहे इव्हेंच्युअली, राईट. सो दे आर नॉट लाईक जे सकाम कर्मकांडी आहे त्याप्रमाणे नाही, राईट. दिस इज फर्स्ट थिंग. त्यानंतर सेकंड, दुसरी जी कॅटेगरी दिलेली आहे, राईट. मग आता नेहमी तुम्ही आता जेव्हा हे श्लोक येतील तेव्हा हे गोष्ट बघत राहा, यज्ञकुंड आणि यज्ञकुंडामध्ये ऑफर केली जाणारी गोष्ट. मग फर्स्ट श्लोकाची जी फर्स्ट लाईन आहे, यांचा यज्ञकुंड काय आहे, काही योगी जण देवी देवतांना विविध प्रकार, यांचं स्ट्रेट आहे, क्लिअर आहे. यांच्याकरता काय आहे, देवी देवतांकरता ते हवन करतायत, राईट. विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या प्रकारे उपासना करतात. पण आता नेक्स्ट लाईन बघा. आता त्यातील काही जण ब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात, ठीक आहे. आता तुम्ही जर पर्पट मध्ये जाल तर तुम्ही या पर्पट मध्ये शेवटून तुम्ही जावा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9वी 10वी लाईन आहे घालून. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, एक मिनिट, हा ठीक आहे. सकाम कर्मी भौतिक उपभोग करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, ठीक आहे. तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यत्न करतात. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे, यज्ञकुंड परब्रह्म बनलेलं आहे, राईट. आणि यज्ञकुंड मध्ये कोणाला ऑफर करतात, स्वतःला ऑफर करतायत. बिकॉज दे आर मर्जिंग देअर आयडेंटिटी. कळलं का तुम्हाला की नाही कळलं अजून सुद्धा? किती लोकांना नाही कळलं? यज्ञकुंड आहे आणि यज्ञकुंडामध्ये आहुती दिली जाणारी गोष्ट आहे. इथे यज्ञकुंड आहे परब्रह्म, राईट. आणि यज्ञकुंडामध्ये काय आहुती दिली जाते, स्वतःलाच आहुती देऊन टाकतात ते लोक. कारण त्यांना विलीन व्हायचंय ब्रह्ममध्ये, ब्रह्मज्योतीमध्ये मर्ज व्हायचंय, राईट. किती लोकांना अजून पण क्लिअर झाला नाही कॉन्सेप्ट? हात वर करा पटकन. कळलं ना सगळ्यांना? सिंपल आहे. यज्ञकुंड आणि त्यात आहुती देणारी गोष्ट, दोनच गोष्टी आपल्याला बघायच्यात प्रत्येक श्लोकामध्ये. तर परब्रह्म जे आहे ते यज्ञकुंड आहे आणि यज्ञकुंडामध्ये अग्नी पण तीच आहे. त्या अग्नीमध्ये हा जो जीवात्मा आहे अष्टांग योगी, ज्याला ब्रह्मज्योतीमध्ये मर्ज व्हायचंय, स्वतःला काय करतोय, आहुती देतोय, राईट. ओके, सो दिस इज फर्स्ट. ही झाली पहिली कॅटेगरी. आणि तात्पर्यामध्ये ऑफकोर्स प्रभुपाद पहिल्या पॅराग्राफ मध्ये सांगतायत की सर्व यज्ञ ही गुणाकरता बनलेली असतात, विष्णू करता बनलेली असतात. भले ती आपण आज इनडायरेक्टली कळत न कळत
देवी देवतांच्या माध्यमाने देवी देवतांना उपासना करतोय किंवा परब्रह्मामध्ये किंवा ब्रह्मज्योतीमध्ये आपण विलीन व्हायचा प्रयत्न करतोय, पण अल्टिमेटली एव्हरीथिंग इज फायनली मेंट फॉर सुप्रीम विष्णू ओनली. कारण तेच अल्टिमेट काय आहेत, त्या सगळ्यांचे भोक्ता आहेत. राईट. म्हणून बघा तुम्हाला दिसेल सुरुवातीलाच प्रभुपाद लिहितात, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे अनेक लोक आहेत, जी आता लिस्ट चालू झालेली आहे श्लोक नंबर 25 पासून. असे अनेक लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवी देवतांची उपासना करतात. आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वप्रत्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञिकांनी केलेल्या निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवतात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूला संतुष्ट करणे होय. म्हणून श्री विष्णू यज्ञ हे नावाने ओळखले जातात. या निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ साधारणपणे 2 विभागात येतात, भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेले यज्ञ. मग आता भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी केलेले यज्ञ म्हणजे बेसिकली कर्मकांडी स्तरावर जे देवी देवतांची उपासना करून त्यांना पुजतात आणि त्यांना जे प्राप्त करायचं असतं ते बेसिकली भौतिक गोष्टी करतात. आणि दुसरं दिव्य ज्ञान करतात. तर आपण आता जी कॅटेगरी बघतोय ती दिव्य ज्ञान प्राप्त करण्याकरता केले जाणारे यज्ञ आहेत सगळे, जे काही आपण बघू. कारण हा सेक्शन आहे कर्मयोगाचा. कर्मकांड सेक्शन मागे राहून गेला. अध्याय नंबर 3च्या श्लोक नंबर आय थिंक 9 पासून चालू होतो तो. 9 ते 16च्या मध्ये आहे तो. देवदेवतांची उपासना करा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या प्राप्त करून घ्या वगैरे वगैरे सो फोर्थ. राईट. मग तुम्ही त्यानंतर वाचू शकता कसं याच्यामध्ये त्यांनी निरूपण केलेलं आहे. आणि ह्या तात्पर्याच्या शेवटला प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला दिसेल पुढे, निर्विशेष लास्टच्या 3-4 लाईनी, निर्विशेष वादांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप, म्हणजे स्वतः आहेत. ते स्वतः जंप मारतात त्याच्यामध्ये. म्हणून कधी कधी प्रभुपादाला म्हणतात सुसाईड, स्पिरिच्युअल सुसाईड, आध्यात्मिक आत्महत्या. का तर आपलं अस्तित्व त्यांना नष्ट करून टाकायचंय. हमको कोई स्वरूप नहीं चाहिए, हम ये स्वरूप से तंग आ गए. ये बॉडी, ये मन, ये बुद्धि, इसके साथ जुड़े हुए सारे रिश्ते इतना इससे इरिटेट हो गए, फ्रस्ट्रेट हो गए. जसं आपण बघितलं होतं 10व्या श्लोकामध्ये 4.10 मध्ये, वीत राग भय क्रोध, कि नहीं चाहिए, हम लोग सुसाइड करना चाहते हैं. स्पिरिच्युअल सुसाइड. ठीक आहे. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सुसाइड असते. मटेरियल सुसाइड तर आहेच, इव्हन आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आत्महत्या आहे. राईट. म्हणजे आपलं अस्तित्व नष्ट करणे. तर नष्ट होऊ शकत नाही आध्यात्मिक अस्तित्व, कारण आपण जीवात नाही आहोत. राईट. मग पुढे आपण प्रभुपाद म्हणतात, जो ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. राईट. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनामय भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ सर्वस्व यज्ञ अर्पित करतो. याप्रमाणे भक्ताकडील भौतिक वस्तू तसेच त्याचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व श्रीकृष्णांप्रत्यर्थ यज्ञ अर्पित होते. म्हणून तो सर्वोत्तम योगी आहे. भक्त फक्त आपलं अस्तित्व, आता ऑफकोर्स भक्ताने आपलं अस्तित्व भगवंतांच्या ह्याच्यामध्ये विलीन करणे आणि एक निर्विशेषवादीने विलीन करणे याच्यामध्ये फरक आहे. निर्विशेषवादी स्वतःचं अस्तित्व विलीन करतात इन द सेन्स की आपली आयडेंटिटी त्यांना मर्ज करायची असते ब्रह्मज्योतीमध्ये. आणि जे भक्त असतात त्यांना पण आपली आयडेंटिटी सोडून द्यायची असते. कशा करता? आपल्या उपाध्या सोडून द्यायची असते की मी म्हणजे स्त्री नाहीये किंवा मी पुरुष नाहीये किंवा मी मालक नाहीये किंवा मी हे नाहीये ते नाही, मी काय सेवक आहे. नाम विप्रो न नरपती, ते तुम्ही वाचता ना मानस पूजेमध्ये. चैतन्य महाप्रभू म्हणतात कि मैं ब्राह्मण नहीं, मैं शूद्र नहीं, मैं वैश्य नहीं, मैं सन्यासी नहीं, ये नहीं ये नहीं ये नहीं, फिर क्या हूं मैं? गोपी भ्रतु कमल बद कमल दास दास दासान दास. मैं क्या हूं? भगवान के सेवकों का सेवकों का सेवक का सेवक हूं. बस ये मेरा आइडेंटिटी है. तो इसके साथ में क्या होता है, मेरे पास, मैं तो खुद अर्पण हो गया भगवान को, लेकिन इसके साथ साथ मेरे पास जो भी है, मेरा घर, मेरे बच्चे, मेरे परिवार, पैसा, धन, दौलत, मेरी बुद्धि, मेरा मन, ये शरीर, सब कुछ भगवान के लिए अर्पित हो गया. अँड दॅट्स वाय कृष्ण भावनामय व्यक्ती हा सर्वोत्तम योगी आहे, कारण तो आपल्या जवळचं सर्वस्व भगवंताला अर्पण करतो. तथाकथित निर्विशेषवादांसारखं म्हणत नाही की अरे ये भौतिक और ये आध्यात्मिक है, ऐसा नहीं होता है. जो भी संसार में भगवान ने बनाया सब कुछ आध्यात्मिक है. इट डिपेंड्स ऑन युअर कॉन्शियसनेस. तुमची चेतना कशी आहे. एक सिंपल पेन सुद्धा काय आध्यात्मिक आहे जर तुम्ही तो भक्ती करता वापरला, भक्तिमय लिटरेचर लिहिण्याकरता वापरला. हे शरीर पण जर तुम्ही आध्यात्मिक किरण करता वापरला तर आध्यात्मिक झालं, भौतिक नाही झाले. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्ती ज्याला माहिती असते की कशा प्रकारे दिस इज द आर्ट, हे त्याला माहिती आहे, कला, सगळ्या गोष्टींना आध्यात्मिक असं बनवायचं. म्हणून प्रभूंचं तात्पर्य किती सुंदर आहे ते.
म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय, परंतु असे केल्याने आणि शेवटला ते डिस्क्लेमर पण देतात प्रभुपाद, परंतु असे केल्याने तो आपल्या स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. निर्विशेष ब्रह्मवदनकर सारखा ते लोक उडी मारतात ब्रह्मज्योतीच्या अग्नीमध्ये आणि मर्ज होऊन जातात. राईट, ऑफकोर्स ते मरत नाही, जिवंत असतात ते, पण ते लोक आपली उपाधी त्यागतात. मैं नहीं हूं, मैं नहीं म्हणून, मैं कुछ भी नहीं हूं. अरे तुम कुछ भी तो है. नहीं, मैं कुछ भी नहीं हूं, मुझे कुछ होना ही नहीं है. बड़े से हो नहीं सकता. आप जीवात्मा है, आप सेवक है, आप सेवक ही बने रहोगे. राइट. सो इट इज काइंड ऑफ निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे म्हणजे एक तऱ्हेने भगवंतांच्या सारखं स्टेटस प्राप्त करायचा प्रयत्न करणे. दॅट इज ऑल्सो अगेन अ काइंड ऑफ सेंस ग्रेटिफिकेशन. एक इंद्रिय तृप्ति है ती पण, कि मैं भगवान के जैसा होना चाहता हूँ, उसी सेम स्तर पे आना चाहता हूँ. आप उस सेम स्तर पे क्वांटिटी के हिसाब से नहीं आ सकते, क्वालिटी के हिसाब से आ सकते हो. क्वालिटी म्हणजे परिमाणाच्या हिशोबाने तुम्ही भगवानसारखे बनू शकता. परिमाणाच्या हिशोबाने, सॉरी, गुणवत्तेच्या हिशोबाने, परिमाणाच्या हिशोबाने नाही बनवू शकत. म्हणजे तुम्ही ते उदाहरण बघितलं होतं ना, मिठाच्या समुद्राच्या पाण्यामध्ये लाखो टन मीठ आहे आणि एक थेंब जर पाणी काढलं त्याच्यामध्ये 3 मिलीग्राम मीठ आहे. बरोबर आहे, पण दोन्ही पाणी काय आहेत, सेम आहेत. चमच्यामधलं पाणी पण पाणी आहे समुद्राचं, आणि समुद्रात हजारो टन पाणी ते पण पाणीच आहे. राईट. आपण भगवंतांची बरोबरी तुलना परिमाणाने करू शकत नाही, गुणात्मक दृष्ट्या करू शकतो. ऑफकोर्स गुणात्मक दृष्ट्या, पण नॉट टू द फुल एक्सटेंट. बट की मी एक जीवात्मा आहे, भगवंत पण जीवित व्यक्ती आहेत, ते परम जीवात्मा आहेत, मी सबऑर्डिनेट जीवात्मा, आणि माझी ड्युटी आहे त्यांची सेवा करणे. राईट. अशा प्रकारे म्हणजे झालं 25 मध्ये 2 कॅटेगऱ्या, की काही जण देवतांची पूजा करतात, त्यांना यज्ञ अर्पण करून त्यांना प्रसन्न करून या जगातून मुक्त व्हायचा प्रयत्न करतात. दुसरे जण परब्रह्म रूप अग्नीमध्ये स्वतःला अर्पण करतात आणि मुक्त व्हायचा प्रयत्न करतात. राईट. बेसिकली ज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायचा प्रयत्न करतात, कारण त्यातनं ज्ञान उत्पन्न होतं. नाव 26 नंबर वाचा, शीतल राऊत माताजी वाचा, 26 नंबर श्लोक. श्रोत्रादीनेन्द्रियानन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियाची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात, आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयाची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. हरे कृष्ण. ओके, आता हे झाले दुसरी 1 मोर कॅटेगरी. राईट. आता तुम्ही ह्या शब्दांची फोड करा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतील जवळजवळ 25 AB दोन प्रकारचे लोक दिलेले आहेत. राईट. आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये अग्नी काय आहे आणि अग्निकुंड आणि अग्नी एकच ती गोष्ट, आणि आहुती काय आहे, कोण सांगेल? पहिले तर दोन लोकांची कॅटेगरी दिलेली आहे, 2 लोकांचं वर्णन याच्यामध्ये आहे. 2 लोक कोण आहेत सांगा मला पहिले. ब्रह्मचारी आणि ग्रस्त. ब्रह्मचारी दिलेत आणि ग्रस्त, हे 2 कॅटेगरीचे लोक आहेत. आता कोणाची आहुती काय आहे आणि कोणाचं यज्ञकुंड काय आहे? प्रभूजी, ब्रह्मचाऱ्यांसाठी श्रवण करणे आणि इंद्रिय संयम हे मनाचं किंवा मानसिक संतुलन हे यज्ञामध्ये आहुती आहे, आणि गृहस्थांसाठी इंद्रिय विषय किंवा हे आहुती. ओके. ब्रह्मचाऱ्यांसाठी श्रवण कर, बरोबर. आणि श्रवणादी प्रक्रिया आणि कुठे गेला, इंद्रियांची मानसिक. ओके. हिअरिंग काय आहे, त्यांची आहुती आहे, श्रवण करणे. राईट. ही आहुती आहे. त्याच्याकरता अग्निकुंड काय आहे? अग्निकुंड काय आहे? ओके, बरोबर आहे. ते स्टेट दिलेलं आहे ना, मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात. राईट. ते कसं आपण बघू. त्यानंतर जे गृहस्थ आश्रम मध्ये आहेत त्यांचं काय आहे?
इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. इंद्रिय विषय म्हणजे काय? बेसिकली सेन्स ऑब्जेक्ट्स. इंद्रिय तृप्तीची जी साधनं आहेत त्यांना ते इंद्रियांच्या अग्नीमध्ये म्हणजे बेसिकली इंद्रियांमध्ये आहुती दिली. अर्थ काय आपण बघूया. सेम सेम वाटतंय ते. सर्वात पहिले हे तर स्ट्रेट क्लिअर आहे जे ब्रह्मचार्यांकरता दिलेले आहे. तुम्हाला दिसेल खाली वर्ड टू वर्ड मध्ये सुद्धा, सॉरी तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात किंवा वरलाच तुम्ही बघा, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. पहिले ही गोष्ट क्लिअर झाली. भले ते गृहस्थ का असतील का, पण त्यांना योगी बनणे जरुरी आहे. ट्रेनिंग दिली जाते. राईट. बाकी लोकांना विचारायला नको. मग मनुष्य जीवन हे पशूंप्रमाणे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही, म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. मग नंबर 1, ब्रह्मचारी किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. आता हे मन संयमित कसं केलं जातं त्याची टेक्निक पुढे दिलेली आहे प्रभुपादांनी. प्रभुपाद देतात, ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. राईट. श्रवण हे ज्ञान प्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. ठीक आहे, ते पुढे नंतर कंटिन्यू होईल. पण आता तुम्ही विचार करा, मनाचा संयम म्हणजे काय? बेसिकली की असं काही ऐकू नये जे कृष्ण भावनेशी संबंधित नाहीये. राईट. दॅट इज द मनाचं कंट्रोल. त्यातनं बाकीचे कंट्रोल ऑटोमॅटिक बनवले जातील. पण फर्स्ट बिगिनिंग लेवलचा कंट्रोल है कि ऐसा कुछ भी नहीं सुनना जो आपके कृष्ण भावना से संबंधित नहीं है. राइट. जो मन को एजिटेट कर सकता है. मग आता हे कंट्रोल झालं ना. राइट. आणि ही जी श्रवणाची प्रक्रिया आहे ही काय झाली, सॉरी, इंद्रिय विषयानं कसं आहे की नेहमी काही ना काहीतरी पाहिजे सब्जेक्ट मॅटर, पण ते त्यांना न देता हा जो कंट्रोल आहे हा कंट्रोल काय करायचा आपण पाळायचा. राईट. म्हणजे इन वन सेन्स त्याला अजून सिंपल भाषेमध्ये तसं प्रबोधन डायरेक्ट लिहिलेलं आहे, इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन किंवा त्याच्या खाली तुम्ही थोडं खाली गेलं तुम्हाला दिसेल एक लाईन, त्याला पूर्ण करूया आपण, तुम्हाला आणखी क्लिअर होईल. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे नामानुकीर्तन किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या दिव्य ध्वनीमध्ये काय करतो, ध्यान देतो. राईट. मग आता याचा अर्थ काय झाला, त्यांचे जी सेन्सेस आहेत जे नेहमी काय ना काहीतरी मागत असतात, ये सुनाव वो सुनाव, त्या सेन्सेसना ते काय करतात, ऑफर करतात नियंत्रित मनामध्ये. अग्निकुंड काय झालं, बेसिकली माइंड, कंट्रोल्ड माइंड. आणि जी प्रोपेन्सिटी आहे, आता इथे एकच एक्झाम्पल दिलेलं आहे श्रवणाची प्रोपेन्सिटी. राईट. ती जी सेन्सेसची प्रोपेन्सिटी, बेसिकली सेन्सेस संयमरूपी मनाच्या अग्निकुंडामध्ये अर्पित केले जातात. तर इथे एक उदाहरण दिले श्रवणाचं, बाकी काय पण उदाहरण घेऊ शकतात. समजा आता आपली जीभ म्हणेल की अरे नाही आज ऐसा ना वो रास्ते में मैं जा रहा था तो उधर कांदा भजी का बहुत बढ़िया सुगंध आया, बहुत 10 साल हो गया कांदा भजी नहीं खाया, तो नहीं खाना है आपको. अभी क्या करना है, संयम. तो वो जो संयम है इंद्रियों का, वो हमने क्या कर दिया, मन रूपी अग्निकुंड में स्वाहा कर दिया, नहीं खाना है, अर्पित कर दिया. सी हे कसं सेक्शन आहे ना की ऍक्च्युली तुम्ही ह्याला जर लिंक बघितली, तुम्हाला मी मध्ये अगोदर कनेक्ट करायला विसरलो, श्लोक नंबर तुम्ही जेव्हा 24 ला याल, जेव्हा 24 एंड झालं ना तेव्हा भगवंत काय म्हटले, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. सब चीजों को क्या प्राप्त हो जाता है, आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होता है. राइट. कौन सा अग्निकुंड है, उसमें क्या आहुति दिया जाता है, आहुति करने वाला व्यक्ति, ये सब अगर स्पिरिचुअल है तो अल्टीमेटली सारा यज्ञ भी क्या होता है, स्पिरिचुअल होता है. उसमें से स्पिरिचुअल नॉलेज जनरेट होता है. बरोबर है. माझा अर्जुन म्हणेल की मैं कौन सा यज्ञ करने जा रहा हूं, तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं. भगवंत अर्जुनला म्हणतात की देखो ये बॅटलफील्ड क्या है, यज्ञ कुंड है.
कौरव क्या है, आहुति है तुम्हारा उसमें डालने का, और चम्मच क्या है तुम्हारा, धनुष बाण। धनुष बाण से एक एक कौरव को उठाओ और आहुति में डाल दो, राईट, अग्निकुंड में डाल दो, तुम्हारा यज्ञ पुरा हो गया. आणि अर्जुनाला तेच करायचं नव्हतं, कारण कौरव इथे रिप्रेझेंट करतात अर्जुनाची आसक्ती किंवा इंद्रिय तृप्ती, राईट. कौरवामध्ये कोण होते, त्याचे भाऊ होते आणि प्लस त्यांचे काका वगैरे होते किंवा द्रोणाचार्य होते, भीष्मदेव होते. हे सगळे अर्जुनाच्या काय आहेत, प्रोपेन्सिटीज आहेत किंवा आसक्तीच आहेत, ज्यांना तो सॅक्रिफाईस करायला रेडी नव्हता, ज्यांना बळी द्यायला रेडी नव्हता. पण भगवंत म्हटले तुमको उनको सैक्रिफाइस करना ही पड़ेगा अगर आपको मुझे प्रसन्न करना है. दिस इज द कोर प्रिन्सिपल. पण आता इथे जो आपला योगी आहे तो कर्मयोगी आहे, मग त्याला माहित नाही की भगवंतांना प्रसन्न करायचंय, मग इथे काय ज्ञान उत्पन्न करायचंय मुक्त होण्याकरता जगातनं. म्हणून भगवंत म्हणतात ठीक है तुमको नॉलेज डेवलप करना है तो तुमको इस प्रकार के अनेक अनेक यज्ञ करने पड़ेंगे अर्जुन. तो ये भी यज्ञ है कुरुक्षेत्र युद्ध भूमि, और ये क्या हमारा पूरा जीवन ही यज्ञ है. आता आपलं सगळं जीवन कसं यज्ञ आहे, मग ही सगळी उदाहरणं दिलेत. एक ब्रह्मचारी यज्ञ करतोय, एक योगी जो पहिल्या श्लोकामध्ये गेला, श्लोक नंबर 27 मध्ये, तो पण यज्ञ करतोय, राईट, ज्याला ब्रह्ममध्ये लीन व्हायचं. हे तर हायस्ट कॅटेगरी झाल्या. देवतांची उपासना करून ज्यांना वरती एलिव्हेट व्हायचंय ते पण एक योगी आहेत, किंवा दुसरे जे डायरेक्ट जे परब्रह्ममध्ये स्वतःला आहुती देतात ते पण योगी आहेत. त्यानंतर ठीक है कोई बोलेगा कि अच्छा ये बड़े बड़े लोग ही योगी है और यज्ञ कर रहे हैं, हम लोग नहीं कर रहे हैं. नहीं नहीं, आप भी कर रहे हैं. तो ब्रह्मचारी भी यज्ञ कर रहा है, सिंपल ब्रह्मचारी जो मंदिर में से होगा वो भी यज्ञ कर रहा है, राइट. कैसे यज्ञ कर रहा है, अपनी प्रोपेंसिटीज को मन रूपी जो नियंत्रण त्याच्यामध्ये आहुती देतोय. तुम्ही म्हणाल की ये भी थोड़ा एलिवेटेड एग्जाम्पल है, हमारे लिए कौन सा एग्जाम्पल है, हम कौन सा यज्ञ कर रहे हैं गृहस्थ लोग. तो गृहस्थ लोग क्या, मग आता तुमच्या करता काय उदाहरण दिलेलं आहे, कुठे गेलं, हा सेकंड लाईन जी आहे ती आता मग गृहस्थ लोकांकरता आहे. कुठे गेली, हा विषयान अन्य इंद्रिये, विषय वर्ड मध्ये बघा तुम्ही, विषयान अन्य इंद्रिय अग्निशु जुह्यति. मग आता गृहस्थ आश्रम मध्ये काय कंट्रोल आहे, गृहस्थ आश्रम मध्ये कंट्रोल आहे जे त्यांची, आता बघा सेम कॉन्सेप्ट आहे. ब्रह्मचारी काय करतात, आपली इंद्रिय तृप्ती करण्याची जी प्रोपेन्सिटी आहे तिला कंट्रोल करून आपले कंट्रोल्ड सेन्सेस किंवा प्रोपेन्सिटी कंट्रोल माइंड मध्ये आहुती देतात. आणि ग्रस्त काय करतात, आपले जे सेन्सेस आहेत त्यांना किंवा सेन्स ऑब्जेक्ट्स, आता इंद्रिय तृप्तीची वस्तू तुमच्याकडे आहेत, इंद्रिय विषयाच्या वस्तू आपल्याकडे आहेत सगळ्यांकडे, त्या वस्तू कशामध्ये आहुती दिलेल्या आहेत, इंद्रियांच्या अग्निकुंडीमध्ये. तुम्ही म्हणाल की यज्ञ कैसे हो गया, तसे फॉर एग्जाम्पल अगर मुझे मूवी देखने जाना है, ठीक है सपोज, तो मैं अभी सोचूंगा मूवी देखने जाना, ये मेरा प्रोपेंसिटी, राइट, दिस इज सेन्स ऑब्जेक्ट. ही इंद्रिय तृप्तीची वस्तू आहे का नाही, मूवी बघणे. मग आता जर मला मूवी बघायला जायचंय, मग मी मूवी थिएटर जाणार आणि मूवी बघणार, बरोबर आहे का नाही. मग आता ह्याला यज्ञ कसं, आता समजा मला ह्याला यज्ञ बनवायचंय, कसं बनणार यज्ञ हे हे यज्ञ कसं बनणार, दादांची डॉक्युमेंटरी बघणं, परफेक्ट. आता अजून पण पिक्चर बघणं, काय बघणार, कृष्ण भावना पिक्चर बघणार, बरोबर आहे, ठीक आहे. आता अजून क्लोज एक्झाम्पल घेऊया, अजून सिंपल एक्झाम्पल घेऊया. समजा से फॉर एग्जाम्पल तुम्हारा समझा आज संडे है, ठीक है, आज संडे है, तो आज से 10 साल पहले आप लोग क्या खाते होंगे, अभी कॉन्टेम्पलेट मत कीजिए 10 years बैक, ठीक है, बुधवार शुक्रवार आणि रविवार ठीक आहे, जे काय असेल ते. मग आज समजा, मग आज तुम्ही संडेला काय खाता, संडेला कुठला प्रसाद घ्या, तुम्ही काय घेता. आता मला समजा फिस्ट करायचंय, एकदम मालवणी तडका मारून तेलाची तरी असणार. 10 वर्षापूर्वी जे होतं ते विसरून जावा. आता तुम्हाला करायचं ते काय करता तुम्ही, बोला. आणि काळ्या वाटाण्याचं सांबार वगैरे, काय सांबार, काळ्या वाटाण्याचं सांबार वगैरे, गोड, लय सात्विक आहात तुम्ही. तुम्ही तरी मारलेलं म्हटलात म्हणून सांगितलं. अच्छा, याने काय लिहिलंय, कटाची आमटी.
काय कटाची आमटी? कटल कटल फणस. पुरणपोळी बरोबर बनवतात पुरणपोळीची आमटी. लय सात्विक आमटी प्रभूजी. लय सात्विक, तुम्ही फार सात्विक आहात सगळे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, जास्त कॉन्टम्प्लेट करू नये एक्झाम्पल वरती. पण तुम्ही बनवता ना, आता समजा तुम्ही म्हणाल की अरे यार बहुत दिनों से वो ऐसा सब्जी नहीं खाया, एकदम तरतरी, एकदम तगड़ा, एकदम कडक मालवणी सब्जी, एकदम कडक तिखट तरी मारलेला. मग तुम्ही बनवता पनीर टिक्का किंवा यु नो, तुम्ही उदाहरण तुमचे जोडून घ्या. ओके, सोयाबीन. हा, सोयाबीन. ओके ओके ओके, सगळ्यांना आशा संपला. सोयाबीनला बेसिकली बुवा भाजी म्हणतात. बुवा भाजी ऐकले कधी? बुवा लोकांची भाजी. तुम्हाला अर्थ कळला काय? हा, तो तुम्हाला त्याचा अर्थ कळला, राईट? सो बेसिकली प्रोपेन्सिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे इंद्रियतृप्ती करायची. ब्रह्मचार्यांमध्ये ती प्रोपेन्सिटी आहे, पण ब्रह्मचार्यांना स्ट्रिक्टली सांगितलं जातं नो, तुम्ही काहीच ऐकू शकत नाही. यु नो, फॉर गृहस्थाच त्यांना सांगितलं जातं ओके, कारण गृहस्थांना आपण तसं सांगू शकत नाही ना, बिकॉज दे आर लिव्हिंग इन द वर्ल्ड, त्या जगामध्ये राहत आहेत. ओके, तुम्हाला ती प्रोपेन्सिटी पुरी करायची, करू शकता, पण त्याला रेग्युलेटेड माध्यमाने नियंत्रित करा. से फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता समजा थिएटरला जायचं आहे, ठीक आहे जाओ, तो अभी देशभक्ती का पिक्चर देख लो. प्रभुपाद हे डायरेक्ट जास्त प्युअर डिव्होशन झालं एक्झाम्पल, त्याला ब्रह्मचारी पण जाऊ शकतात, यु नो. पण तुम्ही म्हणाल की चलो देशभक्ती वाला कोई पिक्चर, जैसे केरला स्टोरी लगा है या आर्टिकल 370 लगा है, दॅट्स ओके, तुम्हाला कोण बोलणार नाही. तुम्ही जर अॅनिमल मूवी बघायला लागला तुम्हाला बोलतील लोक, इव्हन ॲज अ ग्रस्त डिवोटी, राईट? ब्रह्मचार्यांना तर बोलतीलच, इव्हन केरला मूवी बघायला गेले तरी बोलतीलच ब्रह्मचार्यांना पण, बिकॉज त्यांना स्ट्रिक्ट आहे की नाही देख सकते हो. बट फॉर यू तुमचा यज्ञकुंड वेगळा आहे, आहुती वेगळी आहे. मग आता इथे ग्रहस्थान करता आहुती काय आहे? इंद्रिय, बरोबर आहे? हे आपले जे इंद्रिय आहेत ते सगळे आहुती आहे. आणि यज्ञकुंड काय आहे? यज्ञकुंड सुद्धा काय आहे? आहुती इंद्रिय विषयाच्या वस्तू आहेत आणि यज्ञकुंड आहे इंद्रिय, राईट? जसं टेस्ट तुम्हाला कळलं एखाद्या गोष्टीची घ्यायची आहे, यज्ञकुंड काय आहे? जिह्वाच आहे. पण क्या खाना है? प्रसाद खाना है खाली, ठीक है, और कुछ नहीं खाना है. अच्छा, कुछ देखना है, देखने की प्रोपेंसिटी है, तो दैट इज योर सेंस ऑब्जेक्ट, राइट? आहुति करता देना सामान है. यज्ञ कुंड का है? देखने का थिएटर स्क्रीन है, लेकिन उसमें ऑब्जेक्ट क्या हो जाएगा? थोड़ा सात्विक चीज आ जाएगा, थोड़ा रेग्युलेट आ जाएगा. डायरेक्टली कोई भी चीज नहीं देख सकते, बरोबर आहे? तसंच मग प्रभुपादांनी उदाहरण दिलेले आहे तात्पर्यामध्ये, तुम्ही चालते तुम्हाला दिसेल तिथे पॅराग्राफ वरती. प्रभुपाद म्हणतात या त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रियतृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. फॉर एक्झाम्पल लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रियतृप्ती करत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धतीची ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहेत, कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञ आहे, कारण गृहस्थ आपल्या इंद्रियतृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देत आहे, राईट? म्हणून म्हणून तुम्ही जे विवाह वगैरे लावता त्याला यज्ञ म्हटलं जातं. यज्ञ का म्हटलं जातं त्याचा अर्थ आहे, बऱ्याच लोकांना माहित नसते की कौन सा यज्ञ है. पंडित जी आते हैं, 4 फेरा लगाते हैं, धागा बांध देते हैं, हाँ हो गया, जाओ तुम्हारा शादी हो गया, यज्ञ कर दिया हमने. क्या किया यज्ञ? क्या है उसका अर्थ है? इसका अर्थ यह है विवाह किया ताकि एक स्त्री के साथ ही संबंध बना रहेगा और किसी स्त्री के साथ संबंध नहीं होगा. दिस इज कंट्रोल, राईट? म्हणजे ह्युमन टेंडन्सीज ज्या आहेत, यु नो, अनियंत्रित स्त्री गमन करण्याचे किंवा मादक पदार्थ घेण्याचे किंवा नशा करण्याचे, जे 4 नियम आपल्याकडे येतात, ह्या प्रोपेन्सिटीजना रेग्युलेट केलं जातं या यज्ञांच्या माध्यमाने. म्हणून त्याला यज्ञ म्हटलेलं आहे, राईट? सो लाईक दॅट. हे झालं मग आता ब्रह्मचार्यांचं यज्ञ आणि गृहस्थांचं यज्ञ. म्हणजे आपण सगळं यज्ञ करतोय, तुम्ही पण यज्ञ करताय, आम्ही पण यज्ञ करतोय. याच्यावरती जे योगी आहेत, श्लोक नंबर
25 मध्ये गेले ते पण योग्य करतायत. राईट, सगळ्यांना क्लिअर झालं? अजून कुणाला क्लिअर झालं नाहीये किंवा होत नाहीये? सगळ्यांना कळतंय? ओके, गुड. त्यानंतर नेक्स्ट, मग आता नेक्स्ट कॅटेगरी दिलेली आहे. राईट, श्लोक नंबर 27 रुचिर गोपाळ प्रभूचा 27 नंबरचा श्लोक. हरे कृष्ण. सर्व इंद्रियाय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगी अग्नो ज्योती ज्ञान दीपिते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. ओके, सो बेसिकली हे सगळे जे आहेत हरे कृष्ण 27 नंबर मध्ये हे सगळे पतंजली योग फॉलो करणारे लोक आहेत. ठीक आहे, पतंजली योग सिस्टीम वाले लोक आहेत. तर हे लोक काय करतात, यांचं आहुती काय आहे, इंद्रिय आणि प्राणवायू किंवा प्राणांच्या सर्व क्रिया ह्या काय करतात, ते नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. आता प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला एक ठिकाणी दिसेल, इथे आहे कुठे आहे ते, ठीक आहे इथे नाही, दॅट्स ओके ओके, पुढे आहे ते सेम काइंड ऑफ तुम्हाला दिसेल. हा जो श्लोक आहे 27 आणि नंतर 29 एकाच प्रकारच्या लोकांची लेवल 1 लेवल 2 आहेत. ठीक आहे, त्यांना आपण नंतर बघू लेवल 2. पण इथे बेसिकली हे जे अष्टांग योगी आहेत, म्हणजे स्वतःला अशा प्रकारे किंवा पतंजली योगवाले लोक आहेत, ते लोक आपल्या ब्रिथिंग प्रोसेसला काय करतात, रेग्युलेट करतात, कंट्रोल करतात प्राणवायूच्या आणि इंद्रियांच्या क्रियांना ह्याच्यामध्ये ऑफर करून नियंत्रित अग्निरूपी मनामध्ये. राईट, मग आता तुम्हाला कधी कधी दिसेल की तुम्ही तात्पर्यामध्ये तात्पर्यामध्ये प्रभाताचं इलॅबोरेशन देतात. बघा तुम्ही त्या याच्यात मध्यभागी शरीरामध्ये 1 2 3 लाईन सोडून शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यक्ष श्वसन प्रक्रियेद्वारे येतो, याचा प्रत्यय. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. राईट, मग आता त्यांनी इलॅबोरेशन दिलेले की हे कसं आणि का. तर तुम्हाला वरती दुसऱ्या यादीमध्ये 2 टर्म दिसतील बघा, प्रत्येक आत्मा आणि परागात्मा. प्रत्येक आत्मा आणि परागात्मा दिसलं. प्रभुपादांनी पुढे त्याची डेफिनेशन व्याख्या पण दिलेली आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रिय भोगामध्ये आसक्त असतो त्याला परागात्मा म्हणतात, बेसिकली आसक्त या जगामध्ये. आणि जेव्हा तो इंद्रिय तृप्तीपासून बाहेर निघायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला प्रत्येक आत्मा म्हटलं जाते, प्रत्येक आत्मा. तर पतंजली योग मध्ये काय शिकवलं जातं, प्रत्येक आत्मा कैसे बनना है. तो उनके सिस्टम के अनुसार जे आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे लाईफ एअर्स आहेत, हे डायरेक्टली आत्म्याला इन्फ्लुएन्स करतात. मग त्या लाईफ एअरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बेसिकली षटचक्र योग जी पद्धत आहे, कुंडलिनी जे तुम्ही ते स्टडी करता, ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आपल्या डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, पण ह्या बेसिकली शरीरामधल्या प्राणवायूंचं रेग्युलेशन त्यांना करायचंय. मग ते कसं, ते 29 श्लोक मध्ये पुन्हा येईलच, पण तुम्हाला इथे दिसेल पुढे प्रबल लिहितात, इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी, याप्रमाणे ही सर्व इंद्रिय आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. राईट, आता मग तुम्हाला दिसेल की 10 प्रकारचे जे लाईफ एअर्स आहेत वेगवेगळे, त्यातला एक असतो प्राण. सर्वात पहिले तुम्हाला पाहिजे तर जस्ट नाव लिहून घ्या. 5 प्रकारचे प्रभुपादांनी आय थिंक दिले तिथे, की इथेच नाही, कुठे दिलेत, ठीक आहे, जस्ट तुम्हाला लिहायचं लिहून घ्या. पहिले एअर असते प्राण. ठीक आहे, ती प्राण असोसिएटेड असते आपल्या श्वसन प्रक्रियेकरता, ब्रिदिंग, श्वास घेण्याकरता असतो प्राण. त्याला तुम्ही बेसिकली प्राणवायू म्हणता. पण प्राणवायू फक्त एक वायू नसतो, असे 5 प्रकारचे वायू असतात. राईट, तर हे आपल्या हृदयाच्या चेस्ट मध्ये लोकेटेड आहे. हे आपल्या ब्रिदिंग आणि स्पीचला कंट्रोल करतं हा वायू. सेकंड असतं अपान वायू.
राईट. अपान वायू सेकंड कॅटेगरी. हा वायू बेसिकली रिस्पॉन्सिबल असतो शरीरातनं मलमूत्र त्याग करता. अपान वायू, राईट. तर आपल्या शरीराच्या लोअर भागामध्ये आहे. इंटेस्टाईन, जेनेटल्स, एनस यातनं बाहेर सिक्रेशन करण्याकरता अपान. त्यानंतर तिसरा वायू असतो समान. हा कशाकरता उपयोगाला येतो? डायजेशन अँड असिम्युलेशन ऑफ फूड. शरीरामध्ये अन्न गेल्यावरती अन्न पचवणे, यु नो, आणि त्याला बेसिकली म्हणतात ही ठीक आहे, जाऊ दे, ते जास्त तुम्हाला समजणार नाही. बेसिकली शरीरामध्ये जे एकदा फूड डायजेस्ट झालं त्याची फर्दर प्रोसेस, त्याला मुवमेंट करणे, वेगवेगळ्या भागात पोहोचण्याकरता, दॅट इज समान वायू. त्यानंतर असतं उडान वायू, चौथ्या नंबरचा. उडान वायू बेसिकली आपल्या हेड रिजन मध्ये असतं आणि आपण जेव्हा अन्न वगैरे घेतो आतमध्ये तेव्हा ते बेसिकली व्यवस्थित इंटेक घेण्याकरता आणि इरेक्ट पोस्चर ठेवण्याकरता कामाला येतं. सी हे सगळे हवेचे आपण का स्टडी करतो? हवा काय इधर किंवा हवा का स्टडी कर रहे? बिकॉज योग पद्धतीमध्ये पोस्चर, कंट्रोल ऑफ द बॉडी आणि मन हे करण्याकरता हे फार उपयोगाचं आहे. कारण तुमचं पोस्चर नसेल व्यवस्थित तुम्ही कसं कंट्रोल करणार, राईट? किंवा तुम्हाला अन्न पचत नसेल तुम्ही कसं स्वतःला रेग्युलेट करणार? समजा तुम्हाला आता चॅन्टिंगला बसला आणि 10 वेळा तुम्हाला जर सुसुला होत असेल, किंवा तुम्ही जर फॉर एक्झाम्पल चॅन्टिंगला बसलात आणि तुमचा श्वास एकसारखा जास्त तुम्हाला हे होतोय, जास्त फास्ट ब्रिदिंग किंवा स्लो ब्रिदिंग होते, तरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ना. ही सगळे मेकॅनिकल प्रोसेस आहेत, आपण यावरती डिपेंड नाही होत. पण ही योग पद्धतीमध्ये हे सगळे लोक या प्रोसेसला फॉलो करतात म्हणून त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि शेवटला असतो व्यान वायू. तर तुम्हाला मी आता सांगितलं प्राण, अपान, समान, त्यानंतर उडान आणि फायनली पाचवा आहे व्यान वायू. व्यान वायू बेसिकली शरीरामध्ये रक्तप्रवाह नियंत्रित करण्याकरता कामाला येतो आणि शरीरामधले बाकी सगळे जे वायू आहेत 4, त्या वायूंचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन व्हावं याला हेल्प करतो. असे हे 5 वायू आहेत, राईट? मग आता योग पद्धतीमध्ये हे वायू फार महत्वाचे आहेत, कारण हे वायू डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या बऱ्याच जे सेन्स ऑब्जेक्ट्स किंवा सेन्सेस आहेत त्यांना अफेक्ट करतात. आणि सेन्स ऑब्जेक्ट्स किंवा सेन्सेस आपली इंद्रिय त्या प्रमाणामध्ये नियंत्रित होऊ शकतात ज्या प्रमाणामध्ये त्यांना आपण व्यवस्थित सांभाळून ठेवू, राईट? मग आता प्रभुपादांनी म्हणून दिले बघा तिथे, या प्रभुपादांनी शॉर्ट मध्ये दिलेलंच आहे 27 मध्ये लास्टच्या 4 याच्यामध्ये 4 लाईनीमध्ये. आणि फायनली प्रभुपाद लिहितात लास्टची लाईन बघा तात्पर्याची, जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो, राईट? पण आता कलियुगामध्ये आपण सगळं नाही करू शकत. त्याचा आपलं एज असं आहे की आपण म्हणजे ह्याला फार पीस लागते अशा जागे, म्हणजे ह्या सगळ्या मेडिटेशन करण्याकरता शांतीची जागा पाहिजे, तेवढं सेन्स कंट्रोल व्हायला पाहिजे, तेवढे डिस्ट्रॅक्शन नको आपल्याला आसपास, राईट? सो ऑफकोर्स दिस इज नॉट प्रॅक्टिकल बट दिस इज अ प्रोसेस. मग ही 27 मध्ये ही एक प्रक्रिया आहे दिलेली की हे जे लोक आहेत ते काय करतात, आपले सगळे जे फंक्शन्स आहेत प्राणवायूचे आणि इंद्रियांचे ते मनरूपी अग्नीमध्ये अर्पित करतात, अग्निकुंडामध्ये, राईट? 27. त्यानंतर 28 वाचा, सिटी वाजवा माताजी वाचा. 27 नंबर, सॉरी 28 नंबर, 28. हरे कृष्ण प्रभु के दंडवत प्रणाम. द्रव्य यज्ञास्तप योग्य योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय यज्ञाय यज्ञाश्च यतय संक्षिप्त व्रता. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदा ध्यान करून प्रबुद्ध होतात. आता इथे प्रभुपाद भगवान सांगतात की ओके, इस प्रकार यज्ञ करने के अनेक प्रकार है और ये जनरल डिस्क्रिप्शन है. बेसिकली दिस इज द जनरल डिस्क्रिप्शन ऑफ यज्ञाज, राईट? मग ह्यात तुम्हाला दिसेल ABCD 4 लाईनीमध्ये 4 प्रकारच्या यज्ञांचं वर्गीकरण दिलेलं आहे. सर्वात पहिले काय आहे 28A चॅरिटी. काही जण
कठोर व्रत धारण करून, सॉरी हा ठीक आहे असं पण घेऊ शकता 28A. सर्वात पहिले काय, कठोर तपस्या करणे, राईट, सॉरी तपस्याने व्रत धारण करणे, हे पण एक प्रकारचं काय आहे, यज्ञ आहे. कारण आपण आपल्या सेन्सेसना काय करतो, देत नाही जे पाहिजे ते, बरोबर आहे. नंबर 2, सरळ ट्रान्सलेशन मध्ये वाचावं लाईन बाय लाईन. काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करतात. द्रव्यांचा यज्ञ करणे म्हणजे आपल्याकडे संपत्ती आहे, आपण ती संपत्ती काय करतो, डोनेट करतो, दान मध्ये देतो, किंवा गोरगरिबांना वाटतो, किंवा एखाद्याला फूड फॉर लाईफ करतो, राईट. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये दिलेलंच आहे ते. उदाहरणार्थ बघा, सर्वात पहिले प्रभुपाद एक लाईन मध्ये लिहितात, विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मांध संस्था उघडतात. धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय, विद्यापीठ, इस्पितळे, वृद्धाश्रम, तत्सम धर्माचे संस्था आहेत. गरिबांना अन्न वाटप, शिक्षण, मोफत वैद्यकीय मदत, ह्या सगळ्या काय आहेत, बेसिकली यज्ञ करतायत हे लोक, राईट. असं नाही की यज्ञ आपणच करतोय फक्त इथे बसून, राईट. जे हरे कृष्ण महामंत्र करतात ते इज टॉप मोस्ट यज्ञ, बट देर आर पीपल हू आर डुईंग यज्ञ थ्रू आउट द वर्ल्ड. सिम्पली ऍक्ट ऑफ डोनेशन इज ऑल्सो यज्ञ. कारण तो काय करतोय, सॅक्रिफाईस करतोय आपल्या प्रोपेन्सिटीज त्या गोष्टींना वापरायच्या. आणि मग पुढे जर तुम्ही गेलात, याला द्रव्यमय यज्ञ म्हणतात, द्रव्यमय यज्ञ, ठीक आहे. जे याच्यामध्ये दिलंय ट्रान्सलेशन तुम्हाला दिसेल, सॉरी श्लोकामध्ये द्रव्यमय यज्ञ. मग याच्यामध्ये त्यानंतर पुढे जावा, पर्पडमध्येच जावा. पुढे प्रभुपाद लिहितात, काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रहलोकात उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. फॉर एक्झाम्पल, चंद्रायन आणि चातुर्मास्य या पद्धतीमध्ये तुम्ही करता, चातुर्मास करता का नाही, करता तुम्ही पण जाल स्वर्गामध्ये, चंद्रलोक स्वर्गलोक मध्ये जाल. बट ऑफकोर्स तो आपला उद्देश नाहीये. आपण चातुर्मास करतो भगवंतांना प्रसन्न करण्याकरता, पण आहेत लोक जे उच्चतर लोकांमध्ये जाण्याकरता चातुर्मास करतात, राईट. प्रभुपादांनी दिले ते. किंवा तुम्हाला दिसेल कधी कधी या प्रभुपाद ते देतात पुढे, या 4 महिन्यामध्ये काही लोक केश कर्तन करीत नाहीत. दिवसातून 2 वेळा खातात किंवा 1 वेळा खातात, किंवा फक्त एकादशी फराळ घेतात, किंवा फक्त फ्रुट्स घेतात, राईट. दिले तात्पर्यामध्ये. हे सगळे काय आहेत, यज्ञ आहेत. यांना तपोमय यज्ञ म्हटले जाते, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे योग यज्ञ. तुम्हाला दिसेल पुढे, असे लोक आहेत जे पतंजली योग पद्धतीमध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठयोग किंवा अष्टांग योगासाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतीचे आचरण करतात, राईट. यांना काय म्हणतात, योग यज्ञ. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्राप्त केले जाणारे यज्ञ असे म्हटले जाते. तीर्थयात्रेला जाणारे बरेच लोक असतात ना, नॉट नेसेसरीली की सगळ्यांना भक्तीच करायची आहे, पण लोक म्हणतात तीर्थयात्रा जाना है हमको, क्यों, पुण्य मिलेगा, पुण्य मिलके क्या ऊपर जाऊंगा मैं, राइट. ऊपर कहाँ जाना है मालूम नहीं, लेकिन ऊपर जाऊंगा. काहीच माहिती नसेल लोकांना ऊपर क्या है, नहीं ऊपर जाना है, यज्ञ करना है, यज्ञ तीर्थयात्रा जाना है, पुण्य कमाना है, राईट. सो ही झाली 3 कॅटेगरी झाल्या आतापर्यंत. द्रव्य यज्ञ झालं, तपयज्ञ झालं, योग यज्ञ झालं, राईट. त्यानंतर 4थी कॅटेगरी आहे कुठे गेलं श्लोक मध्ये, स्वाध्याय यज्ञ, राइट. मग आता तुम्ही म्हणाल की ये योग यज्ञ और स्वाध्याय यज्ञ दोनों सेम नहीं लग रहा है क्या, दोनों सेम लगता है, योग यज्ञ और ये स्वाध्याय यज्ञ. पण आता तुम्ही बघा खाली लास्टच्या पॅराग्राफ मध्ये जाऊ, प्रभुपाद म्हणतात, अन्य लोक जे निरनिराळ्या प्रकारच्या वैदिक शास्त्रांचे, विशेष करून उपनिषद, वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान यांच्या अध्ययनामध्ये संलग्न होतात, या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी, ठीक आहे. नंतर प्रभुपाद समराइज करतायत, राईट. हे 4 कॅटेगरी झाल्या आपल्या यज्ञाच्या, राईट. द्रव्य यज्ञ नंबर 1, नंबर 2 बोला, दुसरं काय, तपयज्ञ, तिसरं योग यज्ञ, आणि चौथं फायनली स्वाध्याय यज्ञ. येस. हा. मग आता ह्या सगळ्या गोष्टींना सांगून ऑफकोर्स दिस इज समरी, प्रभुपाद फायनली समराइज करतात.
म्हणजे तुम्ही आता काय करताय, आता तुम्ही ह्या क्षणाला काय करताय, कुठला यज्ञ करताय तुम्ही? हा, स्वाध्याय यज्ञ, करेक्ट. त्यासोबत सायमल्टेनियसली बरेच यज्ञ करता तुम्ही, कारण तुम्हाला कुठे जायचं आहे पण तुम्ही थांबला तिथे. तुम्हाला रेस्ट करायची असेल पण तुम्ही थांबला तिथे. सो तप यज्ञ पण होता है, स्वाध्याय यज्ञ पण होता है. किसी किसी का बिजनेस रहेगा, वो सोच रहा है यार मैं दुकान में बैठता तो पैसा जमा हो जाता है इतना, अभी इधर आके बैठना पड़ रहा है. ठीक है, द्रव्य यज्ञ भी हो गया आपका, तप यज्ञ हो रहा है और योग यज्ञ भी हो रहा है. ये संडे था, कहीं जाके होटल में कुछ पार्टी वार्टी कर लेते, लेकिन यहाँ बैठना पड़ रहा है चुपचाप. ठीक है, तो ऐसे फूड फास्टिंग हो गया. सो लाइक दॅट ओव्हरऑल जेव्हा डिवोटी परफॉर्म करतो ऍक्टिव्हिटी, बघा प्रभुपाद कसं समराइज करतात. प्रभुपाद म्हणतात फायनली, हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेचे शोधत असतात. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. मग तुम्ही म्हणाल की क्या फायदा फिर करके सब. सी दॅट्स वाय, जर आपला पर्पज क्लिअर नसेल तो होल अटेम्प्ट इज स्पॉइल्ड. आपला उद्देश क्लियर पाहिजे की मैं क्यों कर रहा हूं, किस लिए कर रहा हूं. बिकॉज एव्हरीथिंग इज अल्टिमेटली चेतना, आपला कॉन्शियसनेस, आपली चेतना डिसाइड करते की आपण कुठे जाणार. असं नसतं की तुम्ही म्हणाल की चलो अभी वृंदावन चलना है, मैं गाड़ी में बैठा हूं. हो सकता है वृंदावन नहीं जा रहे, आप पिकनिक स्पॉट पे जा रहे हैं, हॉलिडे स्पॉट पे जा रहे हैं, आप वृंदावन गए नहीं कभी आप. असं होतं ना बऱ्याचदा. तुम्ही जाता का नाही यात्रेला? यात्रा होते, वृंदावन मध्ये चाट गल्ली पण आहे, लुई बाजार भी है. लुई बाजार जाओ, कपड़ा वपड़ा खरीदो, नया नया गोपी ड्रेस, धोती कुर्ता, ये वो फलाना फलाना, है ना, सब घर गृहस्थी के सामान खरेदी कर लो, नया धोती. आता आमच्या इथे मागच्या वेळेस मी यात्रा गेलेलो इथे वृंदावनला, तर तो दुकानवालाच आमच्या इथं आला, लॉज मध्ये आला. आमचे लोक जायच्या अगोदर तो म्हटला की मैं आदर आता हूं, आणि बाहेर त्यांनी अंगणामध्येच टाकून दिलं सगळं मोठा दुकान. गोपी ड्रेस नाही, बॅग नाही, काय काय बरंच काय काय होतं. आमचे लोक आले की तर तुटून पडायचे सगळे. पण बिचारांना टाइम भेटायचा नाही, कारण मी आणायचो रात्री उशिरा. सकाळी निघायचं लवकर, रात्री यायचं उशिरा. दुकान वाला बोला टाइम नहीं तुम लोगों के पास यार, मेरा माल कैसे बिक्री होगा. ठीक है, रिलॅक्स रहो, होगा धीरे धीरे. त्यांनी हळूहळू लोक पण ऍडजस्ट करायचे, साऊंड कसा तरी वेळ काढून फटाफट यज्ञ करना है, हमें द्रव्य यज्ञ, चॅरिटी करना है, सामान खरेदी करना है, राईट. अशा प्रकारे इट्स ऑल अवर कॉन्शियसनेस. आपली चेतना नसेल तर आपण मग कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व नाही होत. अशा प्रकारे झालं ते. म्हणून प्रभुपाद लिहितात की नहीं होता है, इनमें से किसी भी यज्ञ से आपको कृष्ण भावना की प्राप्ति नहीं हो सकती. तो कैसे हो सकती है? कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त होते, राइट. मग आता तुम्हाला भगवंत किंवा भगवंताचे भक्त शिकवतात, कोई बात नहीं, तुम क्या कर रहे हो, द्रव्य यज्ञ कर रहे हो ना, चलो ये द्रव्य यज्ञ करते करते उसमें से कुछ परसेंट फूड फॉर लाइफ के लिए दे दो, राइट, या डीटी ड्रेसिंग के लिए दे दो. तो आप संसार में पैसा बांट, सी ज्याच्याजवळ पैसे आहेत तो पैसे वाटणारच आहे. मग तुम्हाला नाही दिले इस्कॉनला तर तू कुठे बाहेर कुठेतरी कुणाला तरी वाटतो, जिथे गरीबों को खाना खिलाओ. तो हम क्या मना कर रहे, खिलाओ ना गरीब को खाना, उसको प्रसाद बना के खिलाओ. आपका चॅरिटी भी हो गया, भक्ती भी हो गया आपका, राइट. तर अशा प्रकारे. किंवा तुम्हाला स्क्रिप्चरल स्टडी करायचा असेल, मग आता युनिव्हर्सिटीमध्ये लोक आहेत पीएचडी करतात भगवद्गीतेवरती, श्रीमद भागवत वरती, बट दे जस्ट रिमेन ओनली स्कॉलर. त्यांना भक्ती भेटत नाही. पण त्यांना जर सांगितलं की अरे ये स्टडी करने से, स्टडी करो, पीएचडी भी करो, लेकिन साथ में भगवान का ये भक्ति है ये समझ के करो, तो आपका भक्ति भी हो जाएगा, पीएचडी भी हो जाएगा, राइट. सो लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद असं लिहितात की कृष्ण भावना ही काय आहे, म्हणून दिव्य आहे. ही भगवंतांच्या भक्तांच्या कृपेद्वारे आणि भगवंतांच्या कृपेद्वारेच प्राप्त होऊ शकते, अदरवाईज ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून किती तुम्ही जरी चातुर्मास केले, किती जरी लाखो करोडो टन डोनेशन मध्ये गोल्ड दिलं, यु नो, किंवा गड्डीच्या गड्डी जरी नोटा वाटल्या तरी पण त्या ढिगाऱ्यामध्ये तुम्ही पुरून जाल, पण तुम्हाला भगवंत भेटणार नाही जर आपली चेतना दिव्य स्तरावरती आणली नाही तर, राईट. सो दिस इज लाईक दॅट. ही समरी आहे श्लोकांची. आणि अजून 2-3 श्लोक आहेत, आपल्याला याला पूर्ण करूया. आपल्याला कुठपर्यंत कव्हर करायचं आहे जास्त नाही. श्लोक नंबर 30 मध्ये 29 मध्ये संपून जाईल हे, पण अजून 2-3 श्लोक याला कनेक्ट करायचे आहेत.
समरी मध्ये. चला पटकन वाचा, पहिला 10 मिनिटांनी होऊन जाईल. श्लोक नंबर कुठे गेलं, या 29 वाचा श्रद्धा माताजी. श्लोक नंबर 29. हरे कृष्ण. अपाने झूयति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणपानपति कृत्वा प्राणायाम परायणः अपरे निहताहारः प्राणां प्राणेषु जुह्वति. तात्पर्य: या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग तुम्ही कधी केला असेल श्वासोच्छ्वास? तुम्ही श्वास घेता आणि मग थांबवता. थांबा बरं आता श्वास घेऊन. श्वास घेतात, थांबवतात, मग श्वास सोडतात. असं करता ना तुम्ही. मग काही सेकंड थांबता, मग घेता. बरोबर आहे. सो दिस इज प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितातच पूरक रेचक कुंभक. राईट. पूरक मध्ये काय केलं जातं? श्वास आतमध्ये घेतला जातो, रेचक मध्ये श्वास सोडला जातो आणि कुंभक मध्ये थांबवला जातो काही वेळ. ते तुम्ही वाचा नंतर. पूरक वाचक कुंभक. बेसिकली याने काय होतं, श्वास प्रक्रिया कंट्रोल झाल्याने मन कंट्रोल मध्ये येतं. आता याचं कनेक्शन काय? हे पुन्हा पुन्हा काय म्हटलं जाते की श्वास कंट्रोल करने से माइंड कंट्रोल होता है, श्वास कंट्रोल करने से माइंड कंट्रोल होता है. हे काय आहे? बेसिकली तुम्ही जर ही लिंक बघितली, ही लिंक कशी आहे बघा. स्थूल शरीर आहे आपलं, त्यानंतर सूक्ष्म शरीर आहे नंबर 2, तिसरा आत्मा आहे. राईट. आपण या प्रकारे लाईनीमध्ये आहोत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. मग स्थूल शरीर हे कुणाशी कनेक्ट झालेलं आहे? सूक्ष्म शरीराशी. बरोबर आहे. आणि सूक्ष्म शरीर कुणाशी कनेक्ट झालेलं आहे? आत्म्याशी. आणि सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोघांना कनेक्ट करणारा जो एलिमेंट आहे तो आहे प्राणवायू. पुन्हा रिपीट करतो. 3 लाईनीमध्ये गोष्टी आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, आत्मा. तर आत्म्याला पकडून ठेवलंय सूक्ष्म शरीराने, सूक्ष्म शरीराला पकडून ठेवलंय स्थूल शरीराने, आणि स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोघांच्या मध्ये कनेक्टिंग लिंक आहे प्राणवायू बेसिकली. राईट. लाईफ एअर म्हणतात त्याला. याचे 5 प्रकारचे जे एअर आहेत. म्हणून तुम्ही जर भागवत मध्ये कधी वाचला असेल पुरंजन स्टोरी, त्या पुरंजन स्टोरी मध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा पुरंजन ऍक्च्युली ते आता एवढं डिटेल आहे पण त्याच्यावरती कधी तुम्ही बघा, जस्ट रॅन्डम बघा. त्यात वर्णन दिलेलं आहे की हे जे एलिमेंट आहेत आत्म्याला चिकटलेले सगळे. आत्म्याला काय काय चिकटलेलं आहे? मन, बुद्धी, अहंकार, सूक्ष्म शरीर आहे. त्याच्यासोबत स्थूल शरीर तर आहेच, पण स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराच्या मध्ये आहे हा प्राणवायू, जो 5 सर्पांनी तिथे रिप्रेझेंट केलेला आहे. 5 प्रकारचे साप त्याचं प्रोटेक्शन करतात आत्म्याचं. म्हणून तुम्ही ना ऍक्च्युली कुठे आहे याच्यामध्ये कधी तुम्हाला एकदा अगोदर पण सांगितलं होतं मी की जेव्हा आत्मा जो असतो, आता आत्म्याला ऍक्च्युली पकडू शकत नाही डायरेक्ट. बरोबर आहे का नाही? जेव्हा यमदूत येतात तेव्हा कोणाला पकडतात? तुम्ही म्हणता की आत्म्याला पकडतात. आत्म्याला पकडतात का? कारण आत्म्याला कोणी स्पर्श करू शकत नाही ना. मग ते कुणाला पकडतात? कुणाला पकडतात? सूक्ष्म शरीर. म्हणून आपल्याला सूक्ष्म शरीरापासून त्याग द्यायचा असतो. जोपर्यंत सूक्ष्म शरीर आपल्या चिकटलेलं आहे ना तोपर्यंत त्याला पकडणार ते. आणि सूक्ष्म शरीराला रेग्युलेट करणारे हे 5 प्रकारचे लाईफ एअर आहेत. आणि म्हणून जेव्हा लाईफ एअर हे 5 प्रकारचे वायू जेव्हा नियंत्रित केले जातात तेव्हा सटल बॉडी पण नियंत्रित होते. शकुंतला माताजी फार टेक्निकल प्रोसेस आहे, ठीक आहे ना, मेकॅनिकल आहे. मग आता काय होईल ना, बेसिकली जेव्हा हे सगळं अर्जुन ऐकतो ना, अर्जुन म्हणतो मुझे ये सब करना पड़ेगा क्या? ये ब्रीदिंग अंदर लेना है, छोड़ना है, ये कंट्रोल, ये द्रव्य यज्ञ, ये तपो यज्ञ, ये सब
सब मुझे करना पडेगा का? बंधन नाही, तुमको नाही करना पडेगा हे सब, ठीक आहे ना. तर तुम्हाला पण कोणाला करायचं नाहीये. दिस इज जस्ट वन पार्ट ऑफ युअर सिलेबस. इथे सांगितलं जात आहे की अशा प्रकारचे यज्ञ असतात, अशा प्रकारच्या आहुत्या असतात, राईट. आणि हे सगळं टेक्निकल जे डिस्क्रिप्शन आहे हे एवढं असं आहे ना. प्रभुपाद पुढे देतात बघा, पुढे तुम्ही जर तात्पर्यामध्ये गेलात, प्रभुपाद लिहितात तिथे, ते तुम्ही वाचा, पूरक रेचं कुंभक जे काय असेल ते. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेक अनेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. हे का माहितीये का? अजून तुम्हाला याचं माहितीये का? अजून याला एक लिंक आहे. ते असं म्हणतात ना की आपले जे श्वास आहेत ना ते ठरलेले असतात, माहितीये का तुम्हाला? आपले जे ब्रिदिंग काउंट आहे ते ठरलेले असतात. मग आता जर एखादा योगी त्याने जर ब्रिदिंग म्हणजे असं आय डोंट नो असं म्हणतात ते लोक, समजा तुमचे 100 श्वास ठरवलेले आहेत, मग तुम्ही श्वासच जर कमी घेतले तर तुम्ही जेवढे जगाल ना वर्ष, 100 पैकी तुम्ही 50च घेतले ब्रिदिंग कंट्रोल करून, ठीक आहे ना. मग तुम्ही अजून एक्स्ट्रा जगाल ना. कोणी करायचा प्रयत्न करू नका इमिडिएट, आपण अर्ध्यामध्येच मरून जाऊ. कारण त्याला जे टेक्निकल प्रोसेस आहे त्याला योगिक पद्धत म्हणजे यांत्रिक पद्धत आहे ती. ते तुम्ही यांत्रिक प्रॅक्टिस करावं लागेल, तुम्हाला पण जमेल. असं काही कठीण आहे, पण आता जमणार नाही आपल्याला. ओके, पण आता प्रभुपाद देतात, परंतु बघा तुम्ही प्रभुपादांचं नेहमी कनेक्शन असतं तिथे दिलेलं. परंतु कृष्ण भावना त्या याच्यावरती आहे, मामच्या व्यभिचाराने त्या श्लोकाच्या वरती आहे. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याला हे सगळे श्वास वरती करा, खालती करा, किंवा चातुर्मास मध्ये तुम्ही करता तर करा, मी कोणाला काय बोलत नाहीये. मला तर कधी जमतच नाही बाबा, ते कधी काय समजलंच नाही मला आतापर्यंत. एकदा मी केली होती, एक जन्माष्टमी केली होती मी, एकदम निर्जल कडक, आणि तुला माहित नव्हतं तेव्हा कसं ब्रेक करायचा. तरी 12 वाजले, मी लगेच ताबडतोब ग्रेनवाला प्रसाद घेऊन ब्रेक तोडला होता 2008 साली बेसमध्ये असताना. आणि एकदा निर्जल केली होती, ती पांडव निर्जल एखादी असते ना, एकदा केली ती, तेव्हा भागवतम वाचत होतो मी. त्यामुळे ते, आणि तेव्हा 5वा स्कंद वाचत होतो, त्यामुळे कळलं नाही कसा टाइम गेला. बस त्यानंतर मी नंतर सगळ्या केल्या, त्या केल्यात, करतोच आहे, पण आपल्या इस्कॉन स्टाईलमध्ये. सो बेसिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण भगवंताच्या सेवेमध्ये लागतो तेव्हा आपली इंद्रिय ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येतात. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामामध्ये प्रवेश करतो. यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही, राईट. कारण आपल्याला दीर्घायुष्य होऊन काय करायचंय? तुम्ही म्हणाल की मेरा श्वास बचाऊंगा और मैं दीर्घायुष्य होऊंगा, क्या करोगे यहाँ पे? अगर भक्ति प्रचार करना है तो ठीक है, भगवान की सेवा करें तो ठीक है, नहीं तो फिर क्या फायदा लाइफ बढ़ा के, राइट. ऐसे तो तुम्ही जर इथे गेलात रेडवूड फॉरेस्ट मध्ये अमेरिकेत, किंवा भारतामध्ये सुद्धा असे रॉयल बॉटॅनिकल गार्डन मध्ये 500 1000 वर्षाची जुने झाडं आहेत तिथे, मोठी मोठी झाडं जे 1000 वर्षाची आहेत. काय केलं त्या झाडांनी? गप बसलेत. पण प्रभुपाद सांगतात की श्री चैतन्य महाप्रभू ही लिव्ड ओनली फॉर 48 years. शंकराचार्य फक्त 32 वर्ष. शिवाजी महाराज पण फार कमी जगलेत. किती शिवाजी महाराज किती जगले? 49. संत तुकाराम महाराज सुद्धा कमी जगलेत, राईट. किती माहितीये कोणाला? ठीक आहे, कमीच आहेत. पण हे सगळे जे महापुरुष आहेत, शिवाजी महाराज असतील किंवा शंकराचार्य असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, थोडकं जीवन पण पूर्ण कृष्ण भावना भावित ज्वलंत. हजारो वर्ष जगणे पण बेवजह जगणे, त्याला काय अर्थ नाहीये, राइट. आणि क्या पता, अगर हम है तो है ठीक है, लेकिन अगर माया का ज्यादा अटैक हो गया तो और खराब हो जाएंगे हम. इससे अच्छा क्या है, जल्दी भक्ति करो, गायब हो जाओ यहाँ से. क्योंकि हम लोग रहे ऐसे जगह में है जहाँ पे माया हर जगह पे. तो ऐसे जगह पे ज्यादा दिन रहना खतरनाक है. इट्स बेटर टू गेट अवे, राइट. म्हणून प्रभुपादाने खाली श्लोक दिलेला आहे, मामचे योगचार्याने भक्ती योगाने सेवते सवडांसमते येतात ब्रह्मभूयाय कल्पते. आणि त्यानंतर प्रभुपाद म्हणतात पुढे, भगवंतांच्या विशुद्ध भक्तीमध्ये, भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतींच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावनावैसी प्रभुपादांचे इंटरेस्ट, किती सुंदर तात्पर्य. हा कन्क्लुडिंग श्लोक आहे ऍक्च्युली या यज्ञाचा.
कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो, असं नाही की तो नंतर दिव्य होतो. आज आपण जेव्हा श्रवण आणि चॅन्टिंगची प्रक्रिया स्टार्ट केलेली आहे ती दिव्य आहे पहिल्यापासूनच. असं नहीं होता कि अभी मैं स्टेज 1 में हूं तो मैं स्टेज 2 में जाऊंगा, 3 में जाऊंगा, 4, 5, 6, 7 एंड देन आई विल बिकम टॉप. नहीं, आप शुरुआत से टॉप में है अगर आपको पता चले कि आप टॉप में हैं. प्रॉब्लम क्या, हमें पता नहीं चलता है और हम सोचते हैं कि चैंटिंग कैसे भी करेंगे तुम. नहीं, चैंटिंग सीरियसली करो, तुम टॉप में ही हो अभी से. यू आर इन द बैक टू किंगडम ऑफ गॉड. अभी आप भगवत धाम में ही हो, रिअलाइज करो. राइट. आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो, म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआप होते. इंद्रिय निग्रहण करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक गंधळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. दिस इज दी लाईन. याच्या 4 शेवटच्या लाईन लिहिलेत ना, या तुम्ही समजून घ्या की सगळ्या यज्ञांचा सार आहे, सगळ्या योगिक प्रक्रियेचा सार आहे. राईट. बेसिकली तुम्ही जर मागणं आलात तर आपल्याला काय पाहिजे, सेन्स कंट्रोल पाहिजे. राईट. सेन्स कंट्रोल करण्याकरता प्रसाद घ्यायचा असतो. प्रसाद घेण्याकरता ते भगवंतांना अर्पण करावं लागतं. बेसिकली हे पूर्ण जीवन काय आहे, प्रसाद रूपामध्ये घ्यायचं असतं. तुम्ही ज्या गोष्टी वापरता भगवंताचा प्रसाद बनवून घ्या, ज्या गोष्टी खाता भगवंताचा प्रसाद बनवून घ्या, ज्यांच्याशी तुम्ही बोलता त्यांना भगवंताचा भक्त बनवून घ्या, ज्यांच्यासोबत तुम्ही राहता त्यांना भक्त बनवून घ्या, जे तुम्ही पाहता भगवंतांच्या भक्ती संबंधित त्यांना बनवून पहा, जिथे तुम्ही फिरायला जाता त्याला भगवंताचं भक्तिमय स्थान बनवा. लाईक दॅट. मग जीवनामध्ये कधीच मायाचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण सगळं काही काय होऊन जातं, कृष्ण भावनामय होऊन जातं. राईट. मग तिथे इंद्रियांना विचलित होण्याची काही शक्यताच नाहीये. म्हणून अशा प्रकारे आपण कृष्ण भावनेची प्राप्ती सहजगत्या करू शकतो. राईट. त्यानंतर आता फायनली हे झाले श्लोक नंबर 25 पासून ते 25, 26, 27, 28, 29 5 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ. हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केल्याने मनुष्य शुद्ध होतो, प्युरिफाय होतो. कसा होतो आणि त्याची समरी काय आहे, श्लोक नंबर 30 पटकन वाचा. सॉरी 1 मिनिट. या 30 नंबर वाचा. कोण वाचेल? निशा देवळेकर माताजी वाचा. निशा देवळेकर माताजी गायब, भांडी कोणी घासायला. नीता पाटील माताजी वाचा. सर्वपेत यज्ञविदो यज्ञक्षपित कर्मशा यज्ञशिष्टामूर्त भोजो यांती ब्रह्म सनातन. यज्ञाचे नियोजन उत्तम रीतीने जाणणारे सर्व यज्ञ करते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्म स्तराची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण इथेच थांबणार आहोत, काळजी नका करू. आपला यज्ञ इथेच थांबणार आहे, तपयज्ञ. श्वास घेतला सूर्यदेव चौधरी प्रभूजींनी, थांबलो इथे आपण. बेसिकली सारांश असा आहे या सगळ्या गोष्टींचा, अशी वैदिक पद्धत. आणि एवढे टेक्निकल डिस्कशन गीतेमध्ये का दिलेले आहे त्याचं कारण असं आहे, टेक्निकल इन द सेन्स की एवढ्या साधना एवढे सगळं करा, नियमन करा. जर तुम्ही वेस्टर्न रिलिजन आणि ईस्टर्न रिलिजन तुम्ही चेक केलेत, वेस्टर्न रिलिजन जे अब्राहमिक रिलिजन म्हटलं जातं त्यांच्यामध्ये साधनेची प्रक्रिया नसते. कधी ऐकलंय का ख्रिश्चन लोकांमध्ये 16 माला करना है बैठ के? सुना है कभी? मी सुना है ना. या फिर अजून दुसरे जे रिलिजन आहेत, नाव घेणार नाही मी, कभी सुना है क्या? नहीं सुना है ना. तो ये वैदिक पद्धति में, आणि त्यांचं कसं असतं ते काय म्हणतात, जस्ट विश्वास रखो कि वो उद्धार करेंगे, फिर तुम्हारा उद्धार हो जाएगा. बट ऐसे काम नहीं चलता है ना. अभी मैं भी विश्वास कर सकता हूँ कि भगवान मेरा उद्धार करेंगे, लेकिन मुझे भी तो कुछ करना है ना अपनी साइड से. आई ऑल्सो हैव टू शो समथिंग टू गॉड कि मैं भी कुछ आपको पाना चाहता हूँ, बिकॉज इट्स अ रेसिप्रोकल प्रोसेस. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. राईट. कारण कसं आहे की तुम्ही इव्हन जर जीससची जरी लाईफ स्टोरी बघितली, जीसस क्राइस्ट, त्यांनी पण 40 दिवस उपवास केला होता, माहिती का तुम्हाला? 40 डेज उपवास केला होता. 40 दिवस उपवासानंतर मग त्यांना भरपूर रेव्हेलेशन झालं, त्यांनी एवढे सगळे मिनिस्ट्री उघडल्या आणि प्रचार पुढे वाढवला. मग आता आपण इस्कॉनमध्ये म्हणतो अरे इतना उपवास, ते लोक आपली गंमत उडवतात. एकादशी करते लोक, महीने में 15 दिन में एक बार, या इतना यही खाना है, वो नहीं खाना है, ये करना है, वो करना है.
ये सब क्यों क्यों? क्योंकि हमको भगवान को भी बताना है कि हम चाहते हैं आपको. जब तक हम आपको दिखाएंगे नाही की हम चाहते हैं, आणि दाखवायचं म्हणून दाखवायचं नाही, पण साधना प्रोसेस सिस्टमॅटिक ही फक्त वैदिक रिलीजन मध्येच तुम्हाला भेटेल. आणि टेस्ट पण करता येईल की आप साधना में प्रोग्रेस कर रहे की नाही कर रहे. जसं एकदा प्रभुपाद एक ठिकाणी ट्रॅव्हल करत होते, त्यांना एक तलावाच्या ठिकाणी एक तलाव होता, त्या तलावाच्या बाजूला एक माणूस ते तलावामध्ये बदकं होते त्यांना खायला घालत होता. त्यातला एक बदक होता, ते जोरात जोरात ओरडायचं. बदकाच्या आवाजामध्ये ओरडा तुम्हाला ओरडायचं असेल तर. मग तो माणूस काय करायचा, जो जोरात बदक ओरडतो त्यालाच द्यायचं खायला. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की जो फिर नहीं चिल्ला रहे उनको नहीं देना चाहिए क्या? नहीं, पर जो डेस्परेट है उसको जल्दी मिलता है. जो ज्यादा डेस्परेट है उसको भगवान तुरंत दे देते हैं. लो, बिकॉज ही इज कमिंग फॉरवर्ड ना. म्हणून आपण जेव्हा साधना करतो, चॅन्टिंग करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपण बेसिकली भगवंताने काय, आता भारतामध्ये अनेक हजार लोक भगवंताचे भक्त असतील. कुछ लोग बोलेंगे हम भक्त लेकिन हम 16 माला नहीं करते. ठीक है ना, हम साल में एक बार भगवान, हम भी भगवान के भक्त हैं. बट अभी जो रोज भगवान को आवाज देगा, भगवान तो देखेंगे ना कि रोज मेरा आवाज ले रहा है, ये साल में एक बार आता है मिलने के लिए. ठीक है मेरा भगत है वो, लेकिन ये कम्स वंस इन अ व्हाइल, बट ये रोज, तो भगवान डेफिनेटली हमको ज्यादा फेवर करेंगे ना. राइट. म्हणून जी साधनाची प्रक्रिया आहे, साधना प्रोसेस आहे, ही बेसिकली दाखवण्याकरता आहे की आपण भगवंताना, हम चाहते हैं भगवान को, यू नो, हम आपको पाना चाहते हैं. राइट. आणि दॅट्स वाय 16 माळा, 4 नियम, प्रसादच घ्यायचा आणि हेच करायचं, ते तुम्हाला रिजिड वाटेल. ही पण एक योगिक प्रक्रिया आहे. आपल्याकरता ही योगिक प्रक्रिया आहे. पूर्व काळामध्ये वेगळी प्रक्रिया होती, जसं ते अनेक प्रकारचे यज्ञ दिलेले आहेत ते. राईट. आणि दॅट्स हाऊ आपलं मग अशा प्रकारे जर आपण हे जीवन जगलं, या लास्टच्या श्लोकात जसं प्रभूने सांगितलेलं आहे, श्लोक नंबर 29 मध्ये, आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. येस शकुंतला माताजी बोला. योगी, ज्ञानी, भक्त यामध्ये सगळ्यात भक्त श्रेष्ठ आहे. मग आपल्याला शरीर स्वास्थ्यासाठी योगा करण्याची काही गरज आहे का? मी कुठे म्हटलं नाही करायची. सी लक्षात ठेवा, आपली जी प्रक्रिया आहे ती आपली प्रक्रिया काय आहे, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे भक्ती करता फेवरेबल आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. मग आता से फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल वापरतो, मग काही लोग म्हणतील मोबाइल क्या जरूरत, भक्ति योगी को मोबाइल की क्या जरूरत है? नहीं है जरूरत उसको, लेकिन अगर कृष्ण सेवा के लिए सहायता होती तो यूज करेगा वो. सिमिलरली तुमचं जे शरीर आहे ते सेवा करण्याकरता उपयोग आहे भगवंताला. राईट. मग तुम्ही जर योगिक प्रक्रिया केल्या आणि योगासनं केली, तुमची बॉडी फिट राहिली, तुम्ही व्यवस्थित चॅन्टिंग करू शकता, तर का नाही प्रॉब्लेम, करू शकतो ना. पण आपण त्या टेक्निकल ऍस्पेक्ट मध्ये जाणार नाही योगा करण्याचे, कारण ते आपण प्रॅक्टिकली करू शकत नाही योगामध्ये. राईट. पण ऍज अ योगा एक्सरसाइज म्हणून बॉडी फिट कर लो ना, क्या प्रॉब्लेम आहे. जे आपल्याला आवश्यक वाटतं की ये मेरे भक्ति के लिए उपयोगी है, मैं कर सकता हूँ, चाहे फिर वो प्राणायाम हो, यू नो, जब जहां तक मुझे टेक्निकल ज्यादा ना लगे हो. नहीं तो असं म्हणणं व्हायला की दिवसभर योगासना करतायत आणि चॅन्टिंगला बोलवलं तर म्हणतात की अरे टाइम नाही, योगासन करना चाह रहा हूं अभी मैं, असं पण नको व्हायला. राईट. किंवा तुम्ही कधी कधी तुमच्या देवीदातांची हे असतात, पूजा वगैरे असतात, कुलदेवतेची पूजा असते, गणपतीची पूजा असते, करा ना, काय प्रॉब्लेम आहे. त्यांची पूजा करून त्यांना आवाहन करा की आम्हाला कृष्ण भक्ती प्राप्त करून द्या म्हणून, काही प्रॉब्लेम नाहीये. मागच्या वेळेला मी गेलो होतो इथे पोलादपूरला, मागे गणपतीला, गणपतीचा बर्थडे वगैरे केला, जो रे बाळा झोपाळा गणपतीला झोपाळा केला, त्याला लाडू वगैरे खायला घातले, केलं. आणि मी म्हटलं कृष्ण भक्ती देना मुझे, यू नो, सारे विघ्न दूर करना, आणि त्याने ब्लेसिंग दिले. आपण प्रत्येक गोष्ट कृष्ण, कारण कोई भी चीज कृष्ण के यू नो से डिस्कनेक्टेड नाही, सगळे भगवंताशी कनेक्टेड आहेत गोष्टी. राईट. अजून कोणाला काही प्रश्न? हरे कृष्ण प्रभूजी. बोला. हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला. प्रभूजी, आपल्या महाराष्ट्र धर्मात जर कोण मयत झालं घरामध्ये,
तर 10 दिवस भगवंताची पूजा करत नाही. बरोबर. तर अशा वेळी असं करायचं की न करायचं ते तुमच्या याच्यावर अवलंबून असतं. तुमची सोसायटी कशी त्याच्यावर अवलंबून आहे बेसिकली. नाही आता म्हणजे 10 दिवस घरामध्ये जेव्हा पूजा होत नाही मग आपण प्रसादही दाखवू शकत नाही, मग आपण प्रसाद सेवन कसं करायचं. दुसरा कोणी दाखवलं ते घेऊन या. ठीक आहे ना. असं दुसरा कोणीतरी दाखवू शकतो ना. नाही पण आता समजा आमच्या घरात सगळे जेवढे किशोर देशमुख असतील ते सगळ्यांच्याच घरी करत नाही, मग आपण जायचं कुठे अशा प्रसाद कसा घ्यायचा. ठीक आहे, तुम्ही मानसिक करू शकता नेहमी. यू कॅन आपला 3 वेळा विष्णू म्हणून घेतला तरी चालतो. हा प्रश्न जो आहे ना फार लोक विचारतात आणि टेक्निकल प्रश्न असतो, इन द सेन्स की हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमची कुलगुरू किंवा ते लोक जे असतात ते म्हणतात की नाही ऐसा होना चाहिए वैसा होना चाहिए, राईट. त्याच्यावर अवलंबून आहे. काही लोक जे कृष्ण भावनेमध्ये एकदम हे आहेत ते लोक नाही करत, इन द सेन्स की ऑफर करतात ते. कारण भगवंत हे तुमच्या ह्याच्या पलीकडे आहेत, आपल्या फिजिकल अवस्थांच्या पलीकडे आहेत भगवंत. भले आपण त्या गोष्टीला अर्पण करू शकत नसेल पण भगवंत घेऊ शकतात ना. भगवंतांना काय प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही एकादशीला भगवंतांना अन्न दाखवता ना, तुम्ही नाही खाऊ शकत अन्न पण भगवंत खाऊ शकतात ना, काय प्रॉब्लेम आहे. भगवंतांना दाखवा ना तुम्ही, राईट, लाईक दॅट. आणि काही जर कधी कधी सिच्युएशन तुम्हाला अलाव करत नसेल दॅट्स ओके. तुम्ही भगवंत तुमच्या हृदयामध्ये तुमची भावना त्यांना माहिती आहे आणि त्या भावनेला ते प्रतिसाद देतात, राईट. जर तुम्ही टेक्निकली जरी करू शकत नसेल तर सुद्धा त्या तुमच्या इमोशनला ते रेसिप्रोकेट करतील. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून टेक्निकल तुम्हाला माहिती आहे, पुरोहित लोकांना विचारा, जी पुजारी लोक त्यांना विचारा की मैं ऐसाही करू या वैसाही करू. त्यामुळे याला कधी ब्लॅक अँड व्हाईट आन्सर देत नाही आम्ही. तुमच्यावरती डिपेंड नाही तर तुम्हाला कसं करायचंय. द इसेन्स इज यू हॅव टू बी कृष्णा कॉन्शियस. तुम्हाला असं होत असेल तर असं, तसं होत तसं व्हा, राईट. किंवा काही लोक विचारतात की पीरियड्स के टाइम में मंदिर में आ सकते हैं क्या. बरोबर. नाउ दैट डिपेंड्स ऑन योर काउंसलर, उनका क्या विचार है. मग काही लोक म्हणतात की आने का मंदिर के उस दहलीज पे खड़े रहकर भगवान का दर्शन लेके जाने का, राईट. आणि बघितलं मी काही लोकांच्या घरी डेथ होते त्याला सांगितलं मंदिर में आने का नाही. बरोबर ना. डेथ झाल्यावर ते पण येत नाही ना लोक मंदिरामध्ये. पण मी बघितलं काही डिवोटीज डेथ झाली तरी पण ते लोक येतात, आतमध्ये येत नाही ते. जसं आमचं टेम्पल चौपाटीचं टेम्पल हॉल आहे, तर टेम्पल हॉलच्या बाहेर दरवाजावरती उभे राहून तिथेच उभे राहून मंगलारती करणं, तिथं दर्शन घेऊन निघून जाणार ते लोक. सर याला म्हणतात ऍडजस्टमेंट. म्हणजे रूल ब्रेक पण होत नाही आतमध्ये यायचा, ऍट द सेम टाइम त्यांची कृष्ण भावना पण मेंटेन होते. कळलं का. तर असं तुम्हाला मध्यस्थी करावं लागते. ती डिपेंड्स ऑन देश काल पात्र. ते ब्लॅक अँड व्हाईट नाही करू शकत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. बोला सुरेंद्र. प्रभूजी आमच्या सोबत एक मेमोरियन शिक्षक आहे. हॅलो, ऐकतोय मी. बोला. हा, तर ते रोजा करतात रोजाचा. तर असा विचार आला माझ्या मनामध्ये की या कालावधीमध्ये एकादशी किंवा उद्या गौर पौर्णिमा आहे, तर त्यांना काही फळ प्राप्त होईल का भाऊ असं आहे. हा होतं ना. जर त्याच दिवशी जर त्यांचं आलं तर. जसं कुठली स्टोरी होती ती, एक कुठल्या तरी राजाची स्टोरी होती. महाशिवरात्रीला तुम्ही ऐकली असेल. ती महाशिवरात्रीच्या वेळेला ती स्टोरी सांगली जाते. माहिती आहे ना ती. तो कोण होता, कोणतरी होता. तो त्या झाडावरती जाऊन बसला. त्यांनी त्या दिवशी कोणाला माहिती स्टोरी सांगा. कोणाला तुम्हाला शब्दामध्ये मला माहिती आहे सांगा. ऐकली तुम्ही स्टोरी ती. मला फुल स्टोरी नाही माहित, पण ते काहीतरी हरवलेला आणि मग ते झाडावर जाऊन बसला आणि मग ते बेलाची पानं टाकत होतं, खाली पिंड होती आणि ते अभिषेक झाला आणि त्यांनी त्या दिवशी उपवास पण केला. आणि तो महाशिवरात्रीचा दिवस होता. ही शिवलीलामृतामध्ये अध्याय आहे. हा, या शिवभक्त दिसतात या. तुम्हाला माहिती आहे स्टोरी पूर्ण. व्याज त्यावेळी करायला तर सगळे लोक शिवरात्रीचा उत्सव बनवत असतात आणि हा म्हणतो की काय म्हणे यांचं शिवरात्र चालली, मला एखादा चांगला प्राणी मिळेल तर बरं होईल. म्हणून तो रात्रीच्या वेळी तो पण त्याला कुठेच काही मिळत नाही, पण एका झाडावर पण चढतो. पण योगायोगाने ते झाड असतं बिलाचं आणि ते काय झालं तर त्याला काही शिकार मिळत नाही. मग कंटाळून आपण कसं काय कागद हातातले तुकडे करतो, टाइमपास करण्याकरता पानं तोडून फेकतो.
योगायोगानं पुन्हा म्हणजे ते त्याच पुण्यकर्म असेल किंवा शिवलिंग पिंडी असते त्याच्यावर ते पडतं आणि त्यामध्ये त्याला मुक्ती मिळते, अशी स्टोरी आहे. मग आता सुरेंद्र प्रभू त्यांना पण मुक्ती भेटेल. उद्या गौर पौर्णिमा आहे, लोक आता उद्या रोजा करतील है ना, आणि महाप्रभू त्यांना कृपा देणार आहेत. ठीक आहे, तुम्ही प्रेयर केलं तर आणखी जास्त कृपा भेटेल त्यांना. हरे कृष्ण. ओके, मग ठीक आहे, मग आपण भेटूया बुधवारी. मला आपण पुढे कंक्लूड करू चॅप्टरला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण.